स्वाध्याय इयत्ता 10वी इतिहास धडा 7वा खेळ आणि इतिहास. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंब येथे सुरू झाली. अ. ग्रीस. ब. भारत. क. रोम. ड. चीन. उत्तर आहे ग्रीस. 2. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत अ. ठकी. ब. गंगावती. क. कालीचंडिका. ड. चंपावती. उत्तर आहे ठकी. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. मल्लखांब. शारीरिक कसरतीचे खेळ. 2. वॉटर पोलो. पाण्यातील खेळ. 3. स्केटिंग. साहसी खेळ. 4. बुद्धिबळ. मैदानी खेळ. चुकीची जोडी बुद्धिबळ मैदानी खेळ. योग्य जोडी बुद्धिबळ बैठे खेळ. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. खेळणी आणि उत्सव. उत्तर. 1. लहान मुलांच्या करमणुकीसाठी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे वापरतात त्यांना खेळणी असे म्हणतात. 2. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये दगड, माती, शिंगे आणि हाडे यापासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी साच्यात किंवा मळलेली माती हाताने घट्ट बसवून खेळणी तयार करत असत. 3. खेळण्यामधूनच इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. 4. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचा हा एक प्रकार आहे. टिपा लिहा. दुसरी खेळ व चित्रपट. 1. खेळ आणि खेळाशी संबंधित पुस्तके कोश नव्याने तयार होत आहे. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. 2. उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही पहिली महिला मुष्टियुद्ध आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. 3. उत्कृष्ट धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर भाग मिल्खा भाग
हा चित्रपट तर सुप्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर अनुक्रमे सचिन अ बिलियन ड्रीम्स आणि MS धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपट तयार करण्यात आले आहेत. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. उत्तर 1. 20व्या-21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. 2. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. 3. ज्या देशाचा त्या खेळात सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा या खेळाचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. 4. या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारण बदलून टाकले. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 2. खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. उत्तर 1. खेळामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. 2. स्थळांच्या उत्खननामध्ये दगड, माती, शिंगे आणि हाडे यापासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. 3. भारतीय साहित्यात प्राचीन काळातील बाहुल्यांचा उल्लेख आहे. 4. कालिदासांच्या साहित्यात रंगीत मोर, मातीची गाडी यांचा उल्लेख आहे. 5. कथा सरित्रसागर या ग्रंथात अनेक मनोरंजन खेळ खेळण्याचे वर्णन आले आहे. उदाहरणार्थ, उडणाऱ्या लाकडी बाहुल्या. 6. पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या. 7. खेळण्याच्या वरील उदाहरणांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. खेळाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर 1. खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. 2. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. 3. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. 4. शरीर काटक व बळकट बनवण्यासाठी मदत करतात. खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. 5. सांघिक खेळामुळे आपापसात सहकार्य, सद्भावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो.
प्रश्न चौथ्यामधला दुसरा प्रश्न, खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात? उत्तर: 1. खेळाच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. 2. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, क्रिकेट, विश्वचषक स्पर्धा, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. 3. खेळांच्या स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. 4. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते. 5. 20व्या आणि 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील खेळाच्या साहित्यांच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. उत्तर: 1. खेळ आणि खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी विज्ञान शाखा आहे. 2. खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. 3. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. 4. व्यायाम या विषयावर कोश आहे. 5. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होते. 6. इंग्रजीमध्ये खेळ या विषयांवर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. 7. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. प्रश्न 5व्यातला दुसरा प्रश्न, खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. उत्तर: 1. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ. 2. खेळाचा इतिहास माणसा एवढाच जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. 3. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, तसाच तो केवळ मनोरंजनाचाही एक भाग होता. 4. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून द्रुत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ याचे उल्लेख येतात. 5. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे. 6. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. 7. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध यांचे सामने त्यांनी सुरू केले. 8. ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ग्रीकांनी सुरू केली. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.
प्रश्न 5. तिसरा प्रश्न, मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. उत्तर, खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. खेळाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सामान्यतः त्यांचे बैठे खेळ व मैदानी खेळ असे 2 प्रमुख प्रकार पडतात. 1. मैदानी खेळ. मैदानी खेळ हे मोकळ्या मैदानात खेळावयाचे खेळ होत. मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. 2. देशी खेळ. देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आटापाट्या, खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो. मुलामुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, फुगडी, भिंगऱ्या, भोवरे, झिम्मा असे खेळ लोकप्रिय आहेत. 3. विदेशी मैदानी खेळ. विदेशी मैदानी खेळात बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ इत्यादी खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. 4. बैठे खेळ. बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात. सागरगोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात.